कळवण शहर व तालुक्यात आजपासून विना हेल्मेट दुचाकीस्वार व सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांविरुद्ध विशेष अभियानास सुरुवात करण्यात आली। मोठ्या शहरात हेल्मेट सक्ती व सीट बेल्ट बाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक व न्यायिक कारवाई करण्यात येते। याचा परिणाम म्हणून शहरी भागात अपघातात जीवितहानी होण्याच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातही आजपासून हेल्मेट सक्तीबाबत विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी दिली। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी आजपासून नाशिक ग्रामीणमध्ये हेल्मेट जनजागृती आणि कारवाई याबाबत स्पेशल ड्राईव्ह चालू केलेला आहे। नाशिक ग्रामीणमध्ये मागील वर्षी जवळजवळ 377 मोटारसायकलधारक मयत झाले होते। त्या दृष्टिकोनातून सुरक्षा म्हणून हा ड्राईव्ह सुरू केलेला आहे। सध्या तरी आमचा भर जनजागृतीवर जास्त आहे, लोकांनी हेल्मेटचा वापर करावा। ग्रामीण भागात साध्य होईल काही कारवाई? आता हे ग्रामीण भागाचे लोकल इथल्या इथे फिरतात, यांना हेल्मेट घेऊन परवडणारे आहे काही बरोबर घेऊन फिरणं? ते परवडण्याचा प्रश्न नाही, तर सुरक्षिततेचा प्रश्न आहे। त्या दृष्टिकोनातून ही मोहीम राबवण्यात येत आहे। तसेच मागील काही दिवसांपासून शहरात पोलीस ठाण्यातर्फे भित्तीपत्रके लावून जनजागृती करण्यात आली होती। सदर मोहिमेअंतर्गत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। परंतु बरेच वाहन चालकांना याबाबत माहिती नसल्याने विशेषतः जोडप्यांचे या कारवाईमुळे खूप हाल झाले। आम्ही अचानक निघतोय, अचानक निघाल्यावर आम्हाला रस्त्यावर अडचण आली तर आम्हाला दंड भरायचा किंवा पुढे हेल्मेट घ्यायचं। आता आमच्याजवळ पैसे नाही, बिना पैसे आम्ही चाललोय। आमच्या गाडीची चाव्या काढायच्या नाडवायचं हे नाही ना, मग असं कसं काय आम्ही पुढे जायचं कुठं? मग तुम्हाला याबाबत काहीच माहीत नव्हते का? याबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती। तुम्ही कुठून येताय? आम्ही जोरून येते। तुमच्यावर काही दंडात्मक कारवाई केली का? आम्हाला 500 रुपये दंड मागितला, आम्ही दंड नाही येत आमच्याकडे। आम्हाला हेल्मेट घ्यायला लावलं, हेल्मेट घ्यायला पैसे नाही येत आमच्याकडे। पूर्वकल्पना आता आलं काहीच नाही, आम्हाला कल्पना काहीच नाही। बऱ्याच मोटारसायकल स्वारांकडे पैसे नसल्याने दंड भरण्यास त्यांना शक्य नव्हते। त्यामुळे अनेक मोटारसायकल स्वार तासनतास उभे होते, तर अनेक जणांनी कारवाई बघून चोरट्या मार्गाने पळ काढला। पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी अधिक माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातील वाढत्या अपघाताचं प्रमाण पाहता त्यामध्ये बरेचसे अपघात हेल्मेट न घातल्यामुळे बऱ्याचशा लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय फार मोठा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीचा त्यांनी निर्णय घेतला आहे। आजपासून 1 फेब्रुवारीपासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आम्ही सर्व लोकांना आवाहन करतो, सर्वांनी हेल्मेट करा। ही सक्ती नसून हे आपल्या जीविताच्या सुरक्षेसाठी आम्ही दिलेलं आपल्याला एक आव्हान आहे आणि त्या आव्हानातून चांगला सकारात्मक प्रतिसाद द्यायला। पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर तसेच पोलीस हवालदार तारू, वाहतूक पोलीस जाधव व इतर पोलीस कर्मचारी यांनी हे विशेष अभियान राबवले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, कळवण।